ही आहे टोकी मच्छी, आताच मी तुम्हाला सांगितलं. पण हिला जरा साफ करायची पद्धत वेगळी असते. हिला काही कापायची झंझट नाही, ऑलरेडी त्यांनी ते दुकानावरूनच कापून घेतलेली आहे. पण हिला अशीच केली तर ही स्किन जी आहे ती फ्राय केल्यावर खास करून मुलांना आवडत नाही आणि सगळ्यांनाच आवडत नाही. म्हणून मी ही स्किन रिमूव्ह करून घेते आणि नंतर धुवायची स्वच्छ. ही बघा अशी ही नखाने हे करायचं, हे असं कातडं वर येतं. हे बऱ्याच जणांना माहीत. मी सुरुवातीला अशी डायरेक्ट करायची, तेव्हा मला थोडंसं जाणवायचं ते. हे बघा ही जी स्किन आहे ना ती पूर्ण आपण रिमूव्ह करून घेणार. अशी वेगळी आणि मग हिला स्वच्छ धुवायची. कट कर. ही अशी स्किन रिमूव्ह होते. मग ही स्किन निघाल्यावर अशी दिसते. मग ही आता फ्राय करून खायला तयार आहे. तुम्हाला आवडत असेल स्किन सकट तर तुम्ही स्किन सकट ही खाऊ शकता, पण आमच्या घरात चालत नाही म्हणून मी असं काढून घेते. ते अशा आपल्याला सगळ्याच अशा स्किन रिमूव्ह करून घ्यायचे फिशचे. इझी आहे, फक्त नकाने थोडंसं हे केलं ना की एका बाजूने असं स्किन उचलायला लागते आपोआप. ती हळूवार अशी हे करायची, जास्त फास्ट पण नाही हे करायचं. मग ही अशी स्किन निघते. तसं बोललं तरी यात टोकीमध्ये पण 2 प्रकार असतात बरं का. एक लांब टोकी असते आणि एक गोल टोकी असते. मी जी आणलेली आहे ही गोल टोकी आहे. म्हणजे ही गोल दिसते बघा साईजने आणि त्याच्यात अशी गोल राऊंड असतात. आणि जी लांब असते ती अशी गोल नसते दिसत. त्यातली ही गोल फिश आहे, गोल टोकी आहे, ती खाण्यासाठी उत्तम असते आणि ती थोडासा फरक असतो. ह्याच्यात आपण आधी हळद टाकूया, नंतर हा मसाला जो आहे तंदुरी मसाला केला आहे तो टाकूया. आज जरा आपण वेगळ्या पद्धतीचं बनवूया. ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स. तंदुरी मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं कमीच टाका. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मी थोडंसंच मीठ टाकते, एकदम कमी नको पडायला. मला 10 मिनिटं रेस्ट करायला घेऊया. चला तर मग दुसरी तयारी करू. फिश मस्त मुरलेली आहे, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्याला अलगद हलक्या हाताने एकजीव करूया. मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो ते नक्की सांगा आणि तुम्हाला काही बदल करावेसे वाटले तेही सांगा. मी नक्की करेन आणि तुमच्या सांगण्यावर विचार नक्की करेन. इकडे आपण घेतलेले आहे 3 प्रकारचं पीठ घेतलेलं आहे. ह्यात थोडासा रवा घेतला आहे, त्याचबरोबर तेवढाच आपण चण्याचं पीठ घेतलं आहे आणि तेवढंच आपण तांदळाचंही पीठ घेतलं आहे. त्याने कसा पौष्टिक ही मच्छी होते आणि कुरकुरीत ही होते, छान क्रिस्पी, खाण्यासाठी फार छान लागते. ते हे आपण असं एकजीव करून घेऊया. मंडळी, आमच्याकडे शॅलो फ्राय फिश थोडी कमीच खाल्ली जाते, म्हणून मला डीप फ्रायच करावं लागतं. आपण हे पीस घेऊया आणि जे आपण हे पीठ बनवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये असं पूर्ण व्यवस्थित घोळून घेऊया आणि हे हलक्या हाताने तेलात सोडायचं आहे. हिला आपण अलगद पलटून घेऊया.
need to give back to the society that pushed you and put you where you